राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता बॅग भरायचं काम चालू आहे. आज मी फिरायला जाणार आहे एक किल्ल्यावर, ऐतिहासिक किल्ल्यावर. तर त्या किल्ल्याचं नाव आहे पट्टा किल्ला. त्याला विश्रामगड म्हणतात. आता विश्रामगड त्याचं नाव का पडलं आहे ह्या मला एवढं सांगता येणार नाही, पण सगळी माहिती जाणून आपण तिथे घेणार आहेत. आणि तिथं पायासारखा बरंच काय आहे, तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये आपले दाखवणार आहे. तर मग चला, आता पावसाळा आहे मित्रांनो, मग त्याच्यामुळं म्हणजे पाऊस सध्या उघडला आहे, पाऊस काही नाही आहे, पण कधी येईल हे सांगता येणार नाही, कारण पावसाचा दिवस राहतो ती. मग ही छत्री घेऊ आपण बॅगमध्ये भरून. आणि ही पाण्याची बिसलरी, आपल्या तिकडं पाण्याचा तोटा नाही, पण बिसलरी भरून घेता येईल. ही पाण्याची बिसलरी आहे आणि हा आपला स्टँड. मग याची जरूरत जर पडली तर आपण व्हिडिओ बनवण्यासाठी हा सुद्धा उपयोग करू आपण याचा आहे. तर चला, आता हा स्टँड आहे घेऊ. आणि आपल्याला आता गावामध्ये जायचे, तिथं आमचं काही मित्र आमची वाट पाहतात. तर चला, आता आपण आहे ना थेट पट्टा किल्ला या ठिकाणी जाणार आहेत. आता रस्त्याला कोणती गाव आहेत ह्या पण मी या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार ते सविस्तर. तर मित्रांनो, कसा किल्ला आहे आणि तिथं गुफा बिफा कशी आहे ती ह्या मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार. चला मित्रांनो, आता आपली तयारी पूर्ण झाली. आता आपण निघालोय पट्टा किल्ला या ठिकाणी. तर दोस्तांनो, आता आपण घराच्या बाहेर निघालोय, चालू आहे रस्त्यानं. बॅग बिग घेतले, पाठीशी काही साहित्य घेतलं आहे आणि गावामध्ये चालू आहे, कारण तिथे आपलं काही मित्र येते. मग आता ते आपली वाट पाहतात. तर चला, आता आपला प्रवास गाडीवर चालू होणार आहे. तर आता आपण गावात जाऊ आणि एक इंटरेस्टिंग ठिकाण आपल्याला मी दाखवणार आहे आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर दोस्तांनो, आता आपण गावामध्ये पोचलो आहे. समोर जी गाडी उभी दिसते, आमचे मित्र अमोल तळपे आणि आमचे मित्र येते. आणि आता आम्ही ह्या गाडीवर थेट पट्टा किल्ला या ठिकाणी जाणार येते. व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर चला, आता आपला प्रवास सुरू होतोय पट्टा किल्ल्याच्या दिशेला. हा पहा, आता आमचा हा गाडी प्रवास चालू झाला आहे पट्टा किल्ला या दिशेनं. आता रस्त्यानं जात असताना बरीचशी गावं लागत आहेत, त्या पण मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. चौबाजूना ही दाट झाडी, हिरवगार असं निसर्गरम्य वातावरण. आणि दोस्तांनो, आता आपण जे आमचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचं गाव हे समोर देवगाव दिसतंय पहा, या गावामध्ये आलो आहे. म्हणजे गावाच्या वरच्या साईडनं हा रस्ता आहे. एकदम त्यांचं सुद्धा गाव एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे पहा. आता गावाच्या पुढं त्यांचं एक स्मारक लागणार आहे. त्या स्मारकाचं आपण त्यांचे दर्शन घेऊन मगच पुढं जाणार आहेत मित्रांनो. तर कौलावर अशी घरं आमच्या गावाकडली घरं आहेत मित्रांनो. कौला मातीची, दगड मातीची अशी. हा एक सुंदर नजारा आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतोय. तर दोस्तांनो, देवगावच्या पुढं आल्यानंतर आपल्याला लागलंय ते आता आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचं स्मारक आहे. तर आपण आता तिथं आपल्या क्रांतिकारकांच्या दर्शनाला जाणार आहेत आपण. तर चला, आता त्या पायऱ्या चढून आपण त्यांचं दर्शन घेऊन आणि मग पुढचा प्रवास चालू करणार आहे ते. आणि सोबत आहेत आमचे दोनही मित्र आकाश भांगरे आणि अमोल तळपे. तर आम्ही तिघे आज फिरायला निघालो आहे. तर चला, आता त्यांचं पण व्हिडिओचं काम चालू आहे मित्रांनो. ते बा, त्यांचा पण एक ब्लॉग आहे. त्यांनी अजून म्हणजे चालू नाही केला ब्लॉग, पण त्यांनी सुरुवात केली. तर चला, आता ते पण व्हिडिओ बनवतात. आता आपण तिघे पण दर्शनासाठी जातो आहे आपल्या आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या. आणि पहा, ही पुढं भिंत दिसते मित्रांनो, आणि ह्या मध्ये पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या चढून आतमध्ये आमचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा स्मारक आहे. आता या पायऱ्या चढून आपल्याला वर जाऊन आणि मग त्यांचं दर्शन घ्यायचे. आता हे बांधकाम अजून चालू आहे मित्रांनो. तर आमचं मित्र अमोल तळपे आणि मी दोघंही आता चालू आहे दर्शनला त्या पायऱ्यांकडे. पहा, आता पायऱ्या चढून आपल्याला वर जायचे. असं थोडा उंच चढ जायचे मित्रांनो. आणि आमचं काय अनेक मित्र इथं दर्शनला येतातच.
चला आपण आता या पायऱ्या चढायला सुरुवात केली. हे पहा मित्रांनो, समोर हे स्मारक आहे. इथं पण वातावरण एकदम खास. चला दर्शन घेतो मित्रांनो. जय आदिवासी. हे पहा किती सुंदर असं स्मारक. आमचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी बांगरे यांचा. आणि अवतीभोवतीचा परिसर पण एकदम निसर्गरम्य. पहा एकदम आकाशात ढग. आमचे मित्र आकाश बांगरे यांनी पण दर्शन घेतले. आता हे पहा मित्रांनो वातावरण. आणि इथे या दगडा पडल्यात म्हणजे अजून काम चालूच आहे. चला दर्शन घेऊन आता आपला पुढचा प्रवास सुरू होतो. आणि रस्त्यानं जात असताना हा गाडी प्रवास आणि अवतीभोवतीचा परिसर, हा सगळा सुंदर असा नजारा आम्ही आमच्या मित्रांपर्यंत पोहोचवतोय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. पहा किती दाट झाड आहेत मित्रांनो, एकदम दाट अशी झाड आहे ती. आणि पुढं बाबळवंडी गाव लागतोय. आणि त्या गावाच्याच पुढं एक मोठा असा घाट, एकदम अशी नागमोडी वळणा आणि भरपूर असा चढा. आता हा घाट पण भरपूरच असा रुंद आहे. पहिला थोडा अरुंद होता पण आता मस्त रुंद झाला आहे. पहा रस्ता एकदम सुंदर. या घाटाना ह्या सगळी नागमोडी वळणा पार करीत आता पुढं जो आपल्याला गाव लागणार आहे तो आहे खिरविरा गाव. या घाटाच्या खाली पण पहा किती मस्त असा सुंदर असा नजारा आहे या पावसाळ्याच्या वेळेचा. अफाट घनदाट असं जंगल. आणि उन्हाळ्यामध्ये ह्या वातावरण मित्रांनो आपल्याला नाही पाहायला भेटणार. आता आपण आलोय खिरविरा या गावात. आता इथं पण रस्त्यामध्ये एक देवस्थान आहे, भैरवनाथ मंदिर खिरविरा. आपा त्याचा प्रवेशद्वार आहे. चला जागृत देवस्थान आहे. जाता जाता थोडं दर्शन घेऊन जाऊ मित्रांनो. आता देवदर्शनला 4 ते 5 मिनटं लागतात. आता हा दर्शन घेतलंच पाहिजे मित्रांनो. आपला जागृत देवस्थान आहे. आता आहे ना दोस्तांनो, आपण एकदम मोठा घाट चढून आलो बाबळवंडीचा. आणि आता आपण आहेत खिरविरा या गावात. तर आता पाठीमागं आहे खिरविराचा भैरवनाथाचं मंदिर. तर आता आपण तिथं दर्शनासाठी जाणार आहे ती. तर चला आता भैरवनाथाचं आपण मस्तपैकी दर्शन घेऊ. मंदिरामध्ये प्रवेश करताच मित्रांनो एकदम मन प्रसन्न होत आहे. आणि एकदम इथलं पण वातावरण एकदम मस्त आहे. चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. प्रथम नंदी महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग आतमध्ये भैरवनाथांचं. चैत्र महिन्यामध्ये यात्रा भरते मित्रांनो. एकदम मोठी अशी यात्रा राहते. आणि आम्ही 3 मित्र आता मंदिरामध्ये गेलो. मस्तपैकी आता दर्शन घेणार आहेत. एक 4 ते 5 मिनटं दर्शन घेऊन आपण थोडी विश्रांती घेणार आहेत. आणि पुन्हा आपला प्रवास पुढच्या दिशेनं चालू होणार आहे. हे बाबा आहेत पहा, बाबा आले दर्शनला. ते गावचेच आहे त्या. पुन्हा एकदा भैरवनाथाचं दर्शन घेऊन आपण निघालोय आपल्या पुढच्या प्रवासाला. एकदम असा ढगाळ वातावरण. आपण आता रस्त्यात पुन्हा एकदा आपले गाव लागतोय एकदरा.
आता एक दारा सोडून आपण थोडा पुढं निघालो आहे. कारण सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता तर रस्त्यात ज्या ज्या गावात लागतील तेवढी गावं मी आपल्याला दाखवील. परंतु एक दारा जो गाव आहे ना तो रस्त्याच्या साईडला राहिला. तर दोस्तांनो, आपण आता अशा ठिकाणी थांबलोय का तिकडं समोर एकदारा, इकडं पाठीमागं कोकणवाडी, दोन्ही गावांच्या मध्ये थांबलोय. आणि अशा ठिकाणी थांबलो ना मित्रांनो जिथं अहमदनगर जिल्ह्याची सरहद्द संपते आणि उंच उंच असं कडे आहे तिथं एकदम म्हणजे आणि एक मोठी खिंड आहे. ती खिंड मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. भरपूर अशा पोहून चक्यात ते पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला मित्रांनो पाहूया हा नजारा. तर आता इडा आपण थांबलोय. आता समोर ज्या मोठमोठ्या अशा पवन चक्क्या ती जिडं वीज तयार केली जाते म्हणजे लाईट. आणि कोकणवाडी हा गाव पुढं राहिला समोर तिकडं एकदम जवळ आहे. पाठीमागे एकदा रे. आणि इडं पण असा उंच असं कडे आहेत पा. ते दृश्य मी आपल्याला दाखवणारच आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये पा. आणि ती खिंड आहे तिकडं. आता या उंच कड्या का आपण चालू आहे पा. समोर एकदम असा खोल असा एकदम कडा आहे मित्रांनो. मोठा कोकण कड्यासारखा कोकण कडाच थोडा राहिलाय हे पहा. एकदम असा म्हणजे पहा किती उंच आहे मित्रांनो. खाली एकदम गरा एकदम बारीक बारीक दिसतात पहा. खाली गाव आहे ती सर्व तीर्थ टाकेत अशी अनेक गाव आहेत खाली. काही धरणं दिसतात. थोडी धुक्याचं वातावरण आहे खाली. आणि तिकडं म्हसवळण घाट आहे जो एक दऱ्यावरून खाली टाकेत का जातोय. आणि इकडे ही खिंड आहे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे. ही पहा ही खिंड. आणि त्या साईडला पण एकदम असं उंच उंच कडे ती एकदम म्हणजे डोळं फिरतं असं कडे उंच असं एकदम खोल भाग आहे एकदम. ती ही दरी ना मी मागे एका व्हिडिओमध्ये आपल्याला सगळी दाखवली होती. पण पुन्हा एकदा आता रस्त्यानं चालू आहे तर ह्या व्हिडिओमध्ये म्हणलं चला दाखवू आपल्या मित्रांसाठी. खाली काही धरणं आहे ती नांदगावची धरणं अशी एकदम मोठं धरण आहे खाली पण. आणि तो पहा मित्रांनो तो पट्टा किल्ला आपल्याला असा आता. आणि ती कोकणवाडी आहे समोर दिसते ती आपल्याला या साईड नाही इकडून जायची. आणि समोर छोटंसं धरण आहे. चला आता पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करू. आणि मित्रांनो आता आपण पोचलोय पट्टा किल्ला या ठिकाणी. समोर जे गाव दिसतंय ना पट्टीवाडी या किल्ल्याच्या पायथ्यालाच आहे. आणि तिथे एकदम आपली सर्वसाधारण जरा कावला मातीची. तर दोस्तांनो आता आम्ही पट्टा किल्ल्याच्या पायथ्याला पोचलोय. समोर आहे हॉटेल पट्टा किल्ला. तर तिथं आमचे मित्र येते. आम्ही नाश्त्यासाठी तिथं थांबतोय आता. तर चला आपण मस्तपैकी गरम गरम पाववाडा तिथं खाऊ आता. तर आमचे काही मित्र पण तिथं थांबलेत. बरेच पर्यटक मित्र पण या ठिकाणी आहेत मित्रांनो. चला आता आपण नाश्त्यासाठी तिथं थांबलोय. तर हे पहा मित्रांनो समोर हॉटेल पट्टा किल्ला एकदम प्रसिद्ध असं हॉटेल आहे. तर ते हॉटेलवाले तिथं आम्ही ऑर्डर दिल्याप्रमाणे पाववाडा बनवतात. तर ते मित्रच आहेत आमचा बऱ्याच दिवसापासून म्हणजे परिचय आहे. तर आपल्या हॉटेलमध्ये काय काय भेटत आहे? काय काय भेटतं हॉटेलमध्ये? काय काय भेटतंय सांगा लाजू नका सांगा. बोला पटकन बोला काय काय भेटत आहे? काय व्हेज नॉनव्हेज जेवण घरगुती जेवण भेटत आहे ना? व्हेज नॉनव्हेज जेवण भरपूर गिरायक राहतात ना? भरपूर प्रत्येक रविवारी जास्त असते. रविवार शनिवारला असतं ते. चला मस्त गरम गरम पाववाडा बनवायचं काम चालू आहे. काही कांदा भजी. तर मग आज म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्ट त्याच्यामुळे भरपूरच गिरायक आहेत. चला आम्हाला ऑर्डरनुसार दोन द्या. आम्हाला टाईम होईल जायला ना. चला तर दोस्तांनो आता आम्ही मस्तपैकी गरम गरम पाववाडा खातोय. आमचे मित्र आहेत समोर आपले हॉटेलवाले मित्र आहेत. तर चला आता आपण मस्तपैकी पाववाडा खाऊन आणि मग आपला पट्टा किल्ला चढणार आहेत आपण. तर पट्टा किल्ल्याचं काय दृश्य आहेत ना मी आपल्याला
नक्कीच म्हणजे जे काही इंटरेस्टिंग ठिकाण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडासा नाश्ता करू आणि पुन्हा खाली उतरल्यानंतर आपण आपला चहा पाणी होईल. आणि अजूनही यांच्या हॉटेलमध्ये ना ऑर्डर आहे ना, तर बरेच म्हणजे माणसं जेवायला येणार आहे तिथं. तर घरगुती जेवण, ऑर्डर प्रमाणे जेवण भेटतं आहे, व्हेज नॉन व्हेज सगळं भेटतं आहे ना, तर सगळंच भेटत आहे. तर चला आपण आता नाश्ता करून घेऊ आणि मग पुन्हा आपली इथं कशा पद्धतीनं जेवण भेटतं ना, ते हे व्हिडिओमध्ये आपली सविस्तर दाखवणार आहे मित्रांनो. तोच पूर्वी आपली नाश्ता करून आता वर जायची आपली. चांगलं पावड आहे ना, एकदम मस्त पावड आहे मित्रांनो. कधी आले ना तर पाहिजे त्याला हॉटेल आहे इथं. काय नाही तर दोस्तांनो पहा, आता समोर जो दिसतोय हा पट्टा किल्ला विश्रामगड. आता याला विश्रामगड नाव कसा पडला हे आपल्याला कळणारच आहे. कोणी माहितदार जर असेल तर आपण त्याच्या तोंडून हे सगळी माहिती काढून घेणारच आहेत. आता आपण ह्या गेटवर आलो प्रवेशद्वारावर, तर इथून आपल्याला आता वरती जायला सुरुवात करायची. आता वर काय काय दृश्य आहे ना, कुठं गुफा आहे ती, कुठं हौद आहेत पाण्याचे, एवढं मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पहा भरपूरच मोठा हा पट्टा किल्ला विश्रामगड मित्रांनो हा. आता चला आपण हे दुसऱ्यांदा येतो इकडं. भरपूरच पर्यटक मित्र आहेत आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं. तर चला आता आपण हळूहळू वरती जायला सुरुवात करणार आहेत पट्टा किल्ल्यावर. आणि पायथ्याला काही दगड आहेत आणि त्या दगडांवर अशी माकडं बसलेत पहा. आणि काही माकडं आहेत ना या गाड्यांवर बसलेत. माकडाची काही पिलं आहेत ती ह्या पहा. भरपूरच माकडं आहेत मित्रांनो या किल्ल्यावर. आणि ह्या माकडांची विशेषता अशी आहे ना, आता हे पर्यटक जे येतात तर मग हे माकडं अशी रस्त्यानंच बसत राहतात. मग कोणा काही खाया आणला का मग ते तिला घालतात. मग त्या नेहमी रस्त्याला बसत राहणार आणि नेहमीच कोणी ना कोणी काय आणून त्या माकडाला घालतात. आणि ह्या माकडा वर त्या किल्ल्यावर सुद्धा भरपूर आहे ती. पूर्ण रस्त्याने ह्या माकडा ती ह्या पहा बारीक बारीक पिला आहे ती. त्या पहा कोणी असं म्हणजे पर्यटक आलं का त्यांच्या मागं जाते त्या. म्हणजे त्याला माणसाची सराव आहे. माणसाळ्याला पूर्ण ह्या पहा. आणि कायांच्या पोटाला पिला आहेत त्या पहा. मस्तपैकी त्या ह्या माकडाने सुद्धा येणं नाही ना मित्रांनो, मस्त शोभा वाढवली. आणि जेणेकरून अशा वन्य प्राण्याला आपल्यापासून त्रास नाही हो याची आपण काळजी घ्यायची. पाया रस्त्यानं पिला मोठाली काही माकडा सुटीत पळत माणसांच्या मागं एकदम माणसाळ्याला त्या. आणि आपला पण आता हा प्रवास चालू झाला आहे. किती सुंदर पिला आहेत पहा मस्तपैकी झाडाचा पाला खाताना. तर जंगल पण भरपूर आहे. आणि ह्या मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा भरपूर माकडं आहेत ह्या पहा. आता आमच्या पर्यटक मित्रांची ये जा चालूच आहे. कोणी वर जात आहे, कोणी खाली येत आहे. ज्या लवकर गेली त्यावरून फिरून आली, ज्या आता लेट चालत आमच्याबरोबर ते आता निवांत चालत आहे. आणि आज पाऊस बिऊस काहीच नाही आहे. मस्तपैकी ऊन पडला आहे. म्हणजे जास्त ऊन आहे ना मित्रांनो, वातावरण थोडं ढगाळाचं आहे. आणि आपण आता सुरुवातीला आपली हत्तीची मोठी अशी मूर्ती आहे पहा, तिचं दर्शन होत आहे. एकदम ओरिजिनल हाती वाटतोय. आणि त्या साईडला एक तोफ आहे. ही तोफ आणि हाती ज्या वेळेला आपण गडाच्या पायथ्याला जातोय ना, सुरुवातीला गडावर चढताना ह्या दोन वस्तू आपल्याला दिसतात. ही पहा मोठी अशी तोफ आहे. मग ह्या तोफेपाशी पण काही अशी आमचे पर्यटक मित्र मस्त फोटो काढा येतात ती. आणि मग आता ही तोफ पण मी आपल्या मित्रांसाठी या व्हिडिओमध्ये दाखवली. आता पुढं अजून काय दृश्य आहे ती आपल्याला ते पाहिजे ती. आता चालू आहे आपण या रस्त्यानं. थोडा चढायचा भाग आहे, हळूहळू जायचा रस्ता आहे ना मित्रांनो, तसा एकदम खास आहे. आता हा चढा चढून गेलो आपल्याला 2 गुफा लागणार आहे ती. आता त्या बंद
दरवाजे बंद आहेत का चालू आहेत ते काय आपल्याला सांगता नाही येणार मित्रांनो. जेव्हा तिकडे जाऊ ना आपण तेव्हाच आपल्याला ते समजेल. आणि नाही रे पिल्ला हे पुढे गेलो आपल्याला काय सांगू दुसरा प्रवेशद्वार लागत आहे. तिथून पायऱ्याने चढत जायला लागत आहे. असा पुढं समोर पायऱ्या काही रस्ते. आता या सुरुवातीच्याच पायऱ्या ती आणि उंच असं कडं आणि खाली एकदम असा घनदाट जंगल आहे. पहा मित्रांनो भरपूर असा घनदाट जंगल आहे. दगड आहेत मोठाली. एकदम निसर्गरम्य वातावरण ह्या टायमाला राहत आहे. आणि आता आपली एक छोटीशी गुफा लागली पहा म्हणजे गुहा त्याला आमच्या गावरान भागात गडद म्हणतात. चला बरं किती खोल आहे पहा आपण ती. तर मित्रांनो ती खोल नाही एवढी पहा उतुळे एकदम म्हणजे अशा अनेक गुफा आहेत. ती अजून 2 गुफा आपली इकडं समोर पाहायच्या आहेत. ती एकदम खडकामध्ये. आता या कोरेल गुफा आहेत मित्रांनो. आता ही गुफा मी दाखवली आपल्याला म्हणजे गडद गुहा आणि इथे काही पहा मित्रांनो पण तिला दरवाजे जाळीचा दरवाजे पहा ती बंद आहे. आता इथं लक्ष्मण महाराज ते तपश्चर्या करायचे इथं ते नाही येत आहेत मित्रांनो. आणि ही मोठी गुफा आहे एकदम मोठी पण आता तिचा दरवाजा बंद आहे त्याच्यामुळं आपण आत नाही जाऊ शकत. आणि पुन्हा इथं काही मूर्ती आहे ती आणि त्यांचं आसन आहे महाराजांचं इथं. आणि तिकडे एकदम असं कडेचा बाग आहे ते बघा किती पर्यटक चालले ते. तिकडून रस्ते पायऱ्यात अशा जायला वर. आपणही तिकडे जाणार आहेत पण चला म्हणलं आपल्या मित्राला ह्या ज्या गुहा आहेत ती त्या दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. जे आपल्या दृष्टीत पडेल ना तेवढं पण मग आपल्या मित्रांसाठी आम्ही दाखवणारच आहे ती. चला आता ह्या पायरीने सुद्धा भरपूर माकडे आहेत. फार शेवटपर्यंत माकडे आहेत. मी नेट चालू करू का आता तुला येतील पाय. आणि इथे एक गुहा आहे पहा स्कीम मध्ये आलं बा समोर. आता ही पण बंद आहे. हिचा पण दरवाजा बंद आहे. मग त्याच्यामुळं ती पण नाही जाऊ शकत आपल्याला. मी आता मी एक वेळेस गेलो होतो आतमध्ये त्यावेळेस ती उघडायची. आणि ह्या गुहेपुढं एक मोठा असा शेड बांधला आहे पहा पत्र्यांचा शेड आहे. आणि तिथून पुन्हा आपला प्रवास आता वर किल्ल्याच्या दिशेनं झाला. बराच किल्ला आपण चढून आलो वर आणि अजून भरपूर वर जायचे त्या पायऱ्याने आपल्याला. आणि वर पहा मंदिराकडं तिकडं वर मंदिर आहे तिकडं जायचं आपल्याला. तिकडं पण काही गुफा आहेत त्या पण गुफा आपल्याला दाखवणार आहेत. आता खालच्या 2 गुफा आपल्याला दाखवल्या मित्रांनो पण त्यांचे दरवाजे बंद होते. मग आता पुढं त्यांचे दरवाजे बंद नाही राहणार मित्रांनो. तिकडं जाऊ आपण पाण्याचे हौद आहेत काय ते पण आपण पाहू. चला अजून पण आपण वर चढत जाणार आहे त्या पायऱ्याने भरपूर वर जायचे आपल्याला अजून. तर पाहत असताना पुढं एकदम मोठा असा म्हणजे बुरुज आहे. आता पहिला तिथं चढायला नाडे राहायचे पण आता नाडे नाही आहेत सध्या. आणि या साईडला पण मोठमोठे असे कडे येते एकदम मोठमोठे कडे येते. आणि मित्रांनो आपण त्या गडावर चढत असताना असे प्राणी इथे पहा माकडं बिकडं आहे ती. आणि ह्या प्राण्यांना आपल्यापासून कुठलाही त्रास होऊ नये याची पण आपण काळजी घ्यायची. आणि तसंच इकडं कुठलाही घाण कचरा प्लास्टिक वगैरे याचा वापर नाही करायचा मित्रांनो. तर चला आता आपल्याला अजून बराच वर जायचे म्हणजे त्या मंदिराजवळ जायचे. तर तिकडे काय आहे ना हे पण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. रस्ता भरपूर चांगला केला मस्त पायऱ्या आहेत मित्रांनो. तर चला आता ते माकड महाराज ते आपला साथ सोडत नाही ते आपल्या पाठीमागच आहे. तर त्याने काही खेळ आणला ना मित्रांनो तर ते मस्त पैकी खात आता कागद खेळायला सुरुवात केली त्याने. तर चला आपण जाणार पुढं आमचे साहेब पुढे जाऊन उभे राहिले ती एकदमच रुंद अशा पायऱ्या ती आमच्या पर्यटक मित्रांची केलेली ही
चांगली सोय आहे. साईडनं असं गजांचं म्हणजे दिवाळा केलं ती जेणेकरून अपघात होऊ नये, काही कोणाचा पाय घसरू नये याच्यासाठी ही सोय. आणि दोस्तांनो, आता अजून रस्त्यानं जाताना आपल्याला पुन्हा एक गुफा लागली पहा, म्हणजे घडत बरं का मित्रांनो. तर तिथं मला वाटत आहे देवीची मूर्ती आहे. चला आज जाऊन पाहू केवढी ही गडद गुहा, आणि या देवीचं दर्शन पण आपण घेऊ. ही पण भरपूरच मोठी आहे, आणि याच्यात पण मंदिर आहे एक बारीक आहे पहा. मस्त गुहा आहे मित्रांनो ही पहा. या गुफेमध्ये आपण प्रवेश केला आहे. इथं काही देवांचे मूर्ती आहेत ती, आणि ह्या पूर्ण कोरीव आहेत मित्रांनो, एकदम कोरीव आहेत. ह्या पहा विकून पण आहे ती. या साईडला पण भरपूर अशी खोली आहे हिला ही पहा. अशा खिडक्या काढल्या त्याने ह्या पहा, एकदम मस्त अशा. अजून वरच्या साईडला पण काही गुफा आहे ते पण आपले दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता गड चढून आपण बराचवर आलो आहे. अजून आपली बराचवर पार माथ्याला जायचे मित्रांनो, पण आता सपाट आहे, आता काही जास्त अवघड नाही आहे. आणि तसं पाहायला गेलं काय अवघड नाही मित्रांनो, एकदम पायऱ्यात मस्तपैकी बारीक पोरा पण चढत येते. चला आता आपण गुफेच्या बाहेर जाऊ. आणि त्या गुहेतील देवीच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण समोर आलोय ना, एक असा गोल पाण्याचा टाक आहे पहा, त्याच्यामध्ये पाणी आहे. आता तो किती खोल आहे माहीत नाही मित्रांनो, पण आहे एकदम गोल असा विहीरसारखं आहे पहा. त्याची खोली आपण काय नाही सांगू शकत मित्रांनो. आणि समोर आता काही बुरुज आहे ती, तिथून खाली पूर्ण कडे आहे हा पहा. आणि एक कड्याला पण असा गेट कंपाऊंड केलेलं एकदम, कारण इथून पर्यटकांनी पायासाठी या सोपा होत आहे. कारण खाली पूर्ण कडे पहा, त्या साईडला पण कडे, आणि इकडल्या साईडला पण एकदम असा घनदाट जंगल आहे, खाली उंच कडे, म्हणजे पर्यटकांनी ह्या पाहण्यासाठी सोपा पडावा म्हणून. कारण असा पाहायला गेलो अचानक कोणाचा तोल जाऊ नये म्हणून हे दिवाळा असं बांधलं. कारण इकडं पूर्ण कड्याचा भाग आहे, कड्याचा टोक आहे मित्रांनो. भरपूरच असा उंच कडा आणि खाली घनदाट असा जंगल ह्या पहा. आणि समोर आहे ना मित्रांनो, आता एक आपण पुढं गेलो का असा एक दरवाजे. आता त्या दरवाजाला त्र्यंबक दरवाजा म्हणतात. आपण आता तिकडे जाणार आहे ती. हा पाहतो दरवाजा, हा त्या टायमाला कायसाठी ठेवला असावा, कदाचित गुप्त हेरांना येण्यासाठी हा रस्ता असावा असं मला वाटत आहे. आता अशा पायऱ्या ती, आणि खाली पूर्ण खोल दरी आहे, पुन्हा पहा पूर्ण पायऱ्यात खाली. मात्र हा दरवाजा ना हा बंद करून घेतलाय खाली, म्हणजे कोणी जाऊ नये खाली म्हणून. हा इथपर्यंतच पायऱ्यांपर्यंत आहे, थोडासा खाली आहे, पण तो पूर्ण खाली बंद केलाय. हा त्र्यंबक दरवाजा. चला आता तो दरवाजा पाहून आपण थोडा पुढे आल्यानंतर पुन्हा पाण्याचं हौद लागत होते पहा. एकदम खोल हौद आहे ती, आणि असं आतमध्ये गुह्यासारखं आहे, आणि त्याच्यातही आतमध्ये पाणी आहे. मी दाखवतो पहा आपल्याला. वरून तार कंपाऊंड आहे त्याच्यावर, हे पहा हे पाणी आतमध्ये पुन्हा खोल आहेत अशा गुह्यासारख्या खोल एकदम, आणि त्याच्यात आतमध्ये पाणी. आता ह्या पण किती खोल आहे, ह्या गुहा पण किती आतमध्ये, ह्या पण आपण नाही सांगू शकत, कारण आतमध्ये पूर्ण पाणी. आणि हे पाणी 12ही महिने आटत नाही, असंच राहत आहे मित्रांनो, एकदम थंडगार पाणी. आटतच नाही तेव्हा काय सांगायचं, आटतच नाही. आणि विशेषतः ह्याच्यावरलं पाणी कधीच नाही, एवढ्या किलो उंचवर पाणी आहे मित्रांनो.
अजून पण वर अशी काही हौद आहे ती, आणि शक्यतो ह्या हौदांमधलं पाणी आटत नाही. आणि ह्या हौदांपासून काही अंतरावर जवळच चालत गेलो एक मंदिर लागत आहे, पटाई मंदिर, पटाईचं मंदिर आहे मित्रांनो ते. तर चला आता पुन्हा एकदा आपण या पटाईचं दर्शन घेऊन, हे पहा इथं नाव दिलंय वर पहा या कमानीवर. चला पुन्हा आपण पटाईचं दर्शन घेऊन आणि पुन्हा आता गड चढायला सुरुवात करण्याचा हा किल्ला. पण मित्रांनो आता जास्त काही वर नाही चढत जावं लागणार. आता आपण पार जवळजवळ माथ्याला पोचत आलोय. अनेकच म्हणजे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला, एकदम मनमोहक प्रसन्न असं वातावरण, आतमध्ये पटाईच्या मूर्ती, आणि मग तिथून दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो आता पुन्हा त्या साईडला. तर दोस्तांनो आता आपल्याला ना या खडकाणावर चढत जायचे, म्हणजे सोपा रस्ता एवढं काय अवघड नाही. चला आता आपण या खडकाणावर चढत जाऊ. आता हा रस्ता आहे ना, पाऊस जर असला ना तर मग चिकट होतोय, पण आज पाऊस नाही काय नाही, त्याच्यामुळे एकदम कोरडा खडक आहे आणि सोपं आहे. तसा मी रस्ता खाल नाही, पण हा शॉर्टकट रस्ता आहे मित्रांनो. शॉर्टकट रस्त्यानं आपण आता वरती हे पहा, एवढ्या खालून उंचावरून पायऱ्या पायरीने वर चढत यावं लागत आहे आणि खाली उतरत जावं लागत आहे. म्हणजे इकून जाताना खाली उतरत जायचा, तिकून येताना वर चढते यायचा. आता ते काय मित्र आमचं ते खाली गेलं आणि मग एवढ्या पायऱ्या चढत असताना अक्षरशः दम लागतोय मित्रांनो. मग वर सपाटीला या खडको विश्रांतीसाठी सगळंच पर्यटक बसतात मस्त थंडगार हवेमध्ये. घाम फुटत आहे मित्रांनो वर येता येता. मग एवढी कंपनी आता इकडं मस्तपैकी विश्रांतीसाठी बसले. पहा आम्ही इकडेच बसलो विश्रांतीला. आणि मग पाठीमागं हे मंदिर लागत आहे. इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे पहा, पुतळा. आणि तिथं मग बरंचसं आमचं शिवभक्त दर्शनासाठी गेलं. चला आपण पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला तिथं जाऊ. आणि पाठीमागं एकदम मोठा असा मंदिर आहे, पुन्हा एकदा पूर्ण दगडांमध्ये जुना बांधकाम आहे मित्रांनो, ते पण मी दाखवतो पहा. चला आता आपण थोडंसं महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग पाठीमागचा जो मंदिर आहे दगडांमधला तो मी आपल्याला दाखवील. पूर्ण आतमध्ये आता आपण जाणार आहेत. तर चला आता आपण ह्या मंदिरामध्ये आतल्या प्रवेश करणार आहे. पूर्ण दगडांमधला जुना बांधकाम आहे. ह्या पहा मोठमोठ्या अशा कोरीव दगडा. आणि हा मेन दरवाजा आतमध्ये जायचा. तर चला आपण पण आतमध्ये गेलोय. आणि आतमध्ये बरेचसे पर्यटक मित्र या ठिकाणी ह्या पायासाठी पहा या भिंतींवर पूर्ण असं कोरीव काम आहे मस्त. म्हणजे अशा मूर्त्या ती एकदम शोभिवंत बनवल्यात. शिवाजी महाराज त्यांचं काय मावळं या भिंतीवर ह्या पहा एकदम मस्तपैकी या दृश्य अक्षरशः मित्रांनो डोळ्याचा पारणा फेडत आहे. हे पहा वरून म्हणजे खालून वर चढून आलो. पुन्हा ह्या वस्तूवर पहिले ह्या असा मंदिरा शिवाजी महाराजांचं दर्शन घेतो. पुन्हा एकदा शरीरामध्ये ताकद तयार होते मित्रांनो, ऊर्जा तयार होते. काही मित्र आमचं सेल्फी काढतात, फोटो काढतात. आतमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांची मूर्ती आहे एकदम सुशोभिवंत अशा.
हे पहा आतल्या साईडला. आणि आता आतमध्ये थोडा अंधार असल्यामुळं मित्रांनो मग आमच्या मोबाईलच्या एक छोट्याशा कॅमेऱ्यानं ह्या दृश्य कैद करून आणि आपल्या मित्रांसाठी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा मंदिर आहे ना, याच्यावर लाईट नाही मित्रांनो, ही वर छिद्र आहे पहा, कळसासारखं आहे आणि त्याच्यावर छिद्र आहे. आता त्या कोणत्या दृष्टीने ठेवला असेल, उजाड्याच्या कोणत्या, हे त्यांनी माहिती. चला आता आपण त्याच्यामधून बाहेर आलोय. तर दोस्तांनो, आज आपण हा विश्रामगड पट्टा किल्ला पूर्ण चढून वर आलोय. आता या विश्रामगडाचं रहस्य काय आहे, आता पट्टे किल्ल्याला विश्रामगड नाव कसं पडलं, ह्या सरांच्या तोंडून आपल्याला ऐकायला भेटणारच आहे. तर मित्रांनो, आता आपण या सरांना कृपया सर आमच्या मित्रांनी आपण परिचय द्यावा, आपण कुठून आले. मी संगमनेर तालुका मालदड गाव आणि MIDC ग्रुप आमचा एक आरोग्य इंजिनिअरिंग म्हणून ग्रुप आहे ना. आमच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सगळे वर्क केले जातं. तर आम्ही आज पट्टे किल्ल्यावर आलेलो आहे, बरोबर. त्याच्यासाठी आम्ही विश्रामगडावर आलो. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची जी लुटून ज्यावेळेस आले त्यावेळेस इथं पट्ट्या किल्ल्यावर विश्राम केला. किती दिवस केला होता, किती दिवस केला तर तो इतिहास नाही सांगता यायचा. पण तरी पण आम्हाला आमच्या पूर्वजांनी जे सांगितलं त्यानुसार आम्ही ना काय आम्हाला उत्सुकता पट्ट्या किल्ल्यावर जायचं. म्हणजे आमच्या राजानं जिथं आराम केला पहिलं, म्हणजे एक सुरतची लढत जिंकून आल्यानंतर जो आराम केला त्याच्यानंतर जिथं विश्राम केला त्याच्यानंतर पुढे गेले. समजा पुढे गेले ते त्यांना माहिती, म्हणजे आम्हाला नाही सांगता यायचं, आहे की नाही. हो बरोबर. पण मग बरं सर, आपण पहिल्यांदा चालत का? बरोबर, पहिल्यांदा चालू. कसं वाटलं? विश्रामगड एकदम मस्त वाटलं ना. आता हे आमचं एक मामाचं आजोळच आहे तसं, पण आम्ही आजवर नाही आलो आहे ना. तुमचं आजोळ आहे का मामाचं? मामाचं म्हणजे आमचंच आजोळ म्हणा. सर आता आपण या सरांचा परिचय घेऊ. सर आपलं सर आपलं काय सामान आहे? मी अकलापूर गाव येथील आहे. माझा तालुका संगमनेर आहे. दत्तगुरूंचं सांगा त्यांना. आणि माझ्या गावामध्ये दत्तगुरू म्हणजे जागृत देवस्थान आहे. जागृत देवस्थान त्यांच्या विषय काय तर असो मित्रांनो, आता या सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला सुरत कुठली होती त्या टायमाला ते इथं वास्तव्य आले विश्रांतीसाठी, म्हणून या पट्टे किल्ल्याचं नाव विश्रामगड असं पडलं. तर मी आमच्या मित्रांना पहिल्यांदा सांगितलं होतं का हे रहस्य आम्ही पट्टे किल्ल्यावर गेल्यानंतर चांगल्या माहितदार माणसांकडूनच हे माहिती सांगू. तर अनुभवी माणसं आहे ती, ह्या सरांकडून आपल्याला माहिती भेटलीच मित्रांनो. तर चला सर, आपलं मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद. चला आपल्याला आता वर टाके पाय जायचे ती पाण्याची हौद. चालेल. दोस्तांनो, हे पहा, आता पुढं जो बोर्ड दिसतोय शिवकालीन हत्ती हौद, हे पाहण्यासाठी आता आपण चालू आहे. आता पुढं काही आमचे अनेक मित्र गेलेत, काही पाठीमाग आहेत ती, आणि आमचे काही मित्र चालेत आमच्याबरोबरच. चला आता आपण ते हत्ती हौद पाहण्यासाठी चालू आहे. ते जवळच आहे तिथं. आणि हे पहा दोस्तांनो, आता आपण म्हणलो ना तेच ह्या शिवकालीन हत्ती हौद. एकदम काळा काळा पाणी, हे पहा एकदम फुल भरलाय. आता हे पण असं सांगितलं जात आहे, हे पण शक्यतो आटत नाही. आता ह्या किती खोल आहे याचा अंत आपण काही सांगू शकत नाही. एकदम असा या डोंगर माथ्याला एवढा पाणी आला कसा, काय सतपण आहेत हे सांगता येणार नाही मित्रांनो. पण ह्या आटत नाही. आता ह्या किती खोल आहे हे जर आपल्याबरोबर स्थानिक कोणी असताना तर सांगू शकला असता. पण काळा काळा पाणी दिसतं, म्हणजे हे भरपूरच असा खोला असण्याची शक्यता आहे. आणि आता आपला हा शेवटचा स्टॉप असणार आहे. इथून खाली एकदम असं अफाट कोकणकडे पहा मित्रांनो. ज्या माकडा बसल्यात या कंपाऊंड याला असा पहा गेट, तिथून खाली पायासाठी. आणि आपला जो आता शेवटचा स्टॉप असणार आहे ना, त्या शेवटच्या स्टॉपवर आपण काही गुफा आहे, ती धान्याची कोठार आहे, ती भुयारी मार्ग आहे, ते पाहणार आहे ती.
आता हा पहा एकदम उंच असा कडा, कारण वर माथ्याचा भाग आहे ना त्याचा ह्या शेवटचा टोक आहे, तिकडं तसा पुढं शेवटचा टोक आहे मित्रांनो. पण इकडं इकडल्या साईडला ह्या शेवटचा टोक आहे, हा खाली कोकणवाडी हे गावा खाली पण एकदम दाट जंगल आहे. पूर्ण ह्या किल्ल्याच्या चौफेर असाच दाट जंगल आहे, एकदम डोळ फिरतात असा पाहतानाच. आणि इकडं सोनटेकडी म्हणून सीता हौद, शिवकालीन गुफा, धान्याची कोठारा त्या इकडं पुढं येते. हे पहा हे हौद, हे दोन दिसतात मित्रांनो आपले. हे पहा याच्यात पण पाणी उन्हाळभर राहत आहे. इकडे असा हिरवागार पाणी, इकडे थोडा काळा पाणी. पहा म्हणजे हिरवागार म्हणजे शेवळ येतं मित्रांनो त्याच्यावर. आणि इथं समोर पण हौद आहे ती, पण ते मला वाटतं आता बुजून गेलं. ती इथं दिसतं एक छोटंसं. पहा या म्हणजे आता पूर्णच म्हणजे अशी बुजून गेल्यात, जवळजवळ पूर्ण उतूळ झाल्यात. ह्या पहा शेवळा आला याच्यावर पण ह्या पाणीवर. इकडे अशी बरीच हौद होती, पण त्या आता बुजल्यात. ज्या टायमाला मागच्या वेळेस आलतो ना तेव्हा ह्या पूर्ण अशी होती, ह्या खडकामध्ये होती, एकदम कोरेल्यात अशी. चला आता आपल्याला त्या गुहांक जायचे तिकडं पुढं. या रस्त्यानं आणि रस्त्याच्या साईडनं दोन्ही साईडनं पहा असा मोकार गावात आहे, आणि मधून ही पाऊल वाट आहे. एकदम असा कमरावाडला गावात आहे. पण मग आता ये जर चालूच राहते त्याच्यामुळं मग वाट ही पडेलच आहे. ही पहा समोर ही गुहा आली, ही शिवकालीन गुहा. हिच्यात आता आपण प्रवेश करणार आहे. ती किती खोल आहे ना ते पण आपल्याला आता मी दाखवतो मित्रांनो. पहा एकदम काळी काळी दिसते आतमध्ये. पहा चला आता आपण उत्सुकता आहे आपली त्या गुहेत जाण्याची. मित्रांनो मी आपल्याला म्हणलो होतो वर काही गुफा आहेत त्या मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहा पाठीमागं आपली गुफा दिसते, आता तिच्यामध्ये आपण प्रवेश करणार आहेत. किती खोल आहे ना ते पण आपण पाहू मित्रांनो. तर चला ह्या गुफेमध्ये आता आपण आतमध्ये प्रवेश करू. बरंच मित्र गेलो होतं पहा तिकडं, आता ते आलत बाहेर. आता आपण जाऊ आतमध्ये. दरवाजे पहा आतमध्ये इकल्या साईड आता कोरीव काम आहे पूर्ण. आतमध्ये अशा खोल खोल कोरल्यात पहा. आणि ह्यात ना मित्रांनो पूर्ण कोरीव काम आहे. ह्या पहा आतमध्ये बरीच खोल आहे आणि अंधार आहे आतमध्ये. मग आपण आपल्या मोबाईलची बॅटरी लावणार आहे. ती जेवढा दिसेल ना तेवढाच दाखवेल आपल्याला मी बॅटरीना. याच्यावर काय आपल्या का उजेड नाही ना. हे पहा इकडं पूर्ण अंधार आहे या साईडला. पूर्ण एवढा उजेड दिसतोय आपल्या मोबाईलचा. आणि इकडून म्हणजे एवढी काय आतमध्ये खोल नाही आहे पकी, पण तरी पण मग आता लाईटची सोय नाही तिथं, मग त्याच्यामुळे त्या अंधारात दिसणार आहे. आणि हे खांब हे पाया असं खांब आहे तिला दियल एकदम, म्हणजे ते खडकातच कोरेले आहेत ना. आणि एवढे असं कोनूर म्हणजे असं चौकोनी म्हणजे काही दिवबत्त्या लावण्यासाठी असेल असा अंदाज आहे. एकदम कोरेले आहेत ह्या पा अशा टाकीचं घाव वाटत होते. आणि अशी उखळ्या आहे ती पा त्याच्यात ह्या बाहेर पूर्ण खालून खडक आहे ना, मग अशी उखळ्या आहेत पा त्याला. तर त्या कोणत्या उद्देशानं केलेल्या असतील ह्या त्याच लोकांनी माहिती. हे खांब आता
असंच या खांबानं जसं काय उभी आहे ती. चला आता आपण निघालोय बाहेर हिच्या. इथं पण असा कोनोरा केलाय पहा कोरून एकदम. किती अफाट कोरीव काम आहे मित्रांनो, पहा ना. एवढ्या खोल कोरणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तर दोस्तांनो, या पूर्ण गवतामधून आम्ही वाट काढीत या गुफेला आलो आता. आहे पहा, ही गुफा मी पूर्ण आतून दाखवली. आतमध्ये पूर्ण काळोख आहे. आपण मोबाईलची टॉर्च लावली होती, पहा मित्रांनो अशी ही गुफा. आणि पुढं पण अजून एक आहे, तर ती पण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आता इकडे पुढं ह्या आपल्याला रस्ता काढीत आपल्याला आहे ना, हे भरपूर गावात वाढलं मित्रांनो. फार कमरावरला गावात आहे पहा, पूर्ण कमरावरला गावात आहे पहा. आणि इकडं पण भरपूर गावात आहे. फक्त ही पाऊल वाट आहे, कारण पर्यटक मित्र नेहमी या जा करत राहतात ना, मग त्याच्यामुळं ही वाट पडले. ह्या वाटानं आता आपण पुढच्या गुफेकडे जाणार आहे. तर ती गुफा कशी आहे ना ती पाहू मित्रांनो आपण. चला आता पुढच्या गुफेकडे जाऊ. आणि आमचे कॅमेरामॅन एकदम हुशार आहे. ती ही पहा मित्रांनो अशी वाट आहे. आता ही जी आहे ना समोर गुफा म्हणजे गुहा मित्रांनो, ती आले आता तिच्या आपण प्रवेशद्वारापाशी आलोय. ती पण एकदम खोल आहे. मागच्या जी गुहा होती ना तिच्यापेक्षा ही मोठी वाटत आहे. हिचं खांब एकदम असं मजबूत आहे. ती हे पहा एकदम असं ही पण मोठी आहे मित्रांनो. आणि हिच्या असा दारामध्ये पहा इथं 2 चौकोन आहेत, एकदम खोल आहे ती. आता ते काय रहस्य आहे ना ते पाहू आपण. एकदम खोल आहे मित्रांनो. हा मला वाटत आहे भुयारी मार्ग. हा भुयारी मार्ग आहे. 2 चौकोन आहेत असं बाहेरच्या. हे पहा इकले अंग आहे काही. आता आपण मोबाईलची बॅटरी लावून पाहू किती खोल आहेत बरं. तर मित्रांनो बरंच खोल आहेत हे पहा. चला आता ह्या गुहेमध्ये आत प्रवेश करू आपण. इथं खांब मात्र पक्का मजबूत आहे ती. आणि ही त्या टायमाला म्हणजे अशी धान्याची कोठारा इथं राहायची सोय असेल. हिला पण कोणूर येत असं म्हणजे काय दिवाबत्ती लावण्यासाठीच मित्रांनो. शेम मागची सारखीच, फक्त ही थोडी मोठी आहे. आणि आम्ही आमच्या मित्रांना आम्ही मग ह्या गुहेमध्ये चला आमचा फिरायचं काम. चला आपल्या मित्रांसाठी सुद्धा ह्या दाखवतोय. ज्या मित्राला आपल्या पाया भेटत नसतील त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. इकडं पण उकाळ आहे पहा, असा मोठा उकाळ आहे एकदम. चला आता आलोय बाहेर. हे भुयारी मार्ग आहे तिथं. आणि इकल्या साईडला पहा थोडी अशी खोली आहे. आणि वर तिकडं असा छिद्र आहे पहा एक. आणि हे धान्याची कोठार आहे. आणि पुन्हा इकडं खाली आहे ना एक भुयारी मार्ग आहे हा पहा खडकामध्ये. त्याच्यात पाणी आहे, पूर्ण खोल आहे आतमध्ये. मग आत किती पाणी काही सांगता नाही येणार मित्रांनो, पण पूर्ण खोल आहे आतमध्ये, काही नजर पुसत नाही मित्रांनो. असे या खडकात भरपूर असं भुयारी मार्ग आहे ती. आणि दोस्तांनो आता आपला प्रवास सुरू होतोय तो परतीच्या वाटेनं. आता आपण वापस चालू आहे. आणि पुन्हा येऊन आपल्या त्या मित्रांच्या हॉटेलमध्ये आपण आता हा आपला चहा पाणी चालू आहे. चहा पिऊन आपण आता निघणार आहेत. तर आमच्या मित्रांनी आता गाडी काढते आणि पुन्हा एकदा आपल्या घराच्या दिशेनं आता आम्ही निघालोय परतीच्या वाटेवर. तर दोस्तांनो आज आपण आहे ना पट्टा किल्ला या ठिकाणी आलो होतो आपल्या काही मित्रांबरोबर. आणि या पट्टे किल्ल्याला दुसरं नाव विश्रामगड आहे. तर तो कशा पद्धतीनं विश्रामगड नाव पडला ह्या पण आज काही सरांच्या तोंडून आपल्याला ऐकायला भेटला. आणि ह्या बऱ्याच मोठमोठ्या गुहा मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. काही पाण्याचे हौद, काही मंदिरं आणि इथलं वातावरण हे सगळं मी आपल्या मित्रांसाठी दाखवण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी.